आज आणि उद्या शरद पवार या साताऱ्याच्या दौऱ्यावर आहेत. कसा कार्यक्रम असणार आहे? पहिल्यांदाच ते आजारपणातून बरे झाल्यानंतर आज साताऱ्यात कर्मवीर भाऊराव पाटलांच्या असलेल्या जयंतीच्या निमित्ताने ज्यावेळेला त्या ठिकाणी पवारसाहेब येत आहेत आणि त्या पवारसाहेबांचं येत असताना आज रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून बैठक आहेत. बऱ्याच दिवसातून सातारलाच पवारसाहेब येत आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांचे आग्रही होतं की साहेबांना आम्हाला स्वागत करायचं आहे, साहेबांना भेटायचं आहे. त्यामुळे कार्यकर्ते येत आहेत. त्यामुळे मला वाटतं सातारचं आणि पवारसाहेबांचं फार जवळचं नातं आहे आणि मला वाटतं साहेबांनासुद्धा कार्यकर्त्यांना बरं भेटायचं आहे. त्यामुळे मला वाटतं चांगल्या प्रकारचं इथं स्वागत होईल आणि एक नव्या उमेदीने परत सातारा जिल्ह्यामध्ये कार्य करण्याची उमेद आम्हाला मिळेल, ऊर्जा मिळेल. उद्याच्या कार्यक्रमाचं नियोजन कसं असणार? आज रयत शिक्षण संस्थेच्या असलेल्या बैठकीमध्ये आज संध्याकाळी त्यांची बैठका होतात. त्यांच्या ह्या बैठका झाल्यानंतर उद्या कर्मवीर भाऊराव पाटलांच्या असलेल्या ॲन्युअल जनरल बैठकीला साहेब उपस्थित राहतील. बोर्ड मीटिंग होईल आणि त्यानंतर लक्ष्मण मानेंच्या इथं असलेल्या त्यांच्या संस्थेमध्ये ते जाणार आहेत. तिथून मग परत पुण्याला जातील. तर आपण पाहतोय की आज आणि उद्या राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार हे सातारा जिल्ह्यात येत आहेत आणि त्या अनुषंगानं कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा उत्साह पाहायला मिळतोय आणि मोठ्या प्रमाणावर त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्ते जमलेले आहेत आणि त्यांचं जल्लोषात या ठिकाणी स्वागत करण्यात येईल असं प्रतिक्रिया जी आहे ती शशिकांत शिंदे यांनी आपल्याला दिलेली पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन सुशांतराव सह विनय जगताप, TV9 मराठी, सातारा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.